संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स यांचा 12 वर्षाचं रिलेशन, 12 वर्षाचा संसार. म्हणजे जे रिलेशन CSK आणि महेंद्रसिंग धोनीचं आहे, RCB आणि विराट कोहलीचं आहे, मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचं आहे, तेच रिलेशन राजस्थान रॉयल्स आणि संजू सॅमसनचं आहे. 2013 मध्ये संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला जॉईन केलं होतं. तेव्हा तो यंगस्टर होता, पण हळूहळू तो पुढे कॅप्टन झाला, राजस्थान रॉयल्सचा लीडर झाला. पण आज मग असं काय घडलं की संजू सॅमसनचा प्रेमभंग झालेला आहे. संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून डिवोर्स हवा आहे, तलाक हवा आहे, म्हणजे त्याला रिलीज पाहिजे आहे. आणि दुसरं म्हणजे जर प्लेअर असा रिलीज घेऊ शकतो का, हे प्लेअरच्या मनावर आहे का, नियम काय आहे. या तिसरं म्हणजे जर राजस्थान रॉयल्स नाही तर मग संजू सॅमसनला कोणत्या टीममध्ये जाण्याचा इंटरेस्ट आहे आणि कोणती टीम त्याला घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे. आता सगळ्यात पहिले तर बघूयात की संजू सॅमसनचा प्रेमभंग का झाला. याची जी सुरुवात झाली ती 2025च्या सीझनमध्ये झाली. राजस्थान रॉयल्स RRच्या मॅनेजमेंटने असे काही डिसिजन घेतले त्याच्यामुळे संजू सॅमसनला ते डिसिजन्स आवडलेले नाहीत. सगळ्यात जो पहिला डिसिजन होता तो म्हणजे ओपनिंग पेअरचा. मिड सीझनमध्ये RRने वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जायस्वाल या दोघांना ओपनिंगसाठी पाठवलं होतं. पण RRमध्ये जी ओपनिंगची पोझिशन होती बऱ्याच वर्षापासून संजू सॅमसनकडे होती आणि संजू सॅमसन ती ओपनिंग पोझिशन सोडायला कम्फर्टेबल नव्हता. पण तरीही RR मॅनेजमेंटने डिसिजन घेतला की संजू सॅमसन ओपनिंग करणार नाही, वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जायस्वाल ओपनिंग करतील. आणि दुसरं म्हणजे काही काही मॅचेसमध्ये त्यांनी जी कॅप्टन्सी होती ती रियान परागकडे दिलेली होती. त्याच्यामुळे असं दिसून येत आहे की राजस्थान रॉयल्स आता यंग कॅप्टनकडे बघत आहे, नाही की. आणि अजूनही मॅनेजमेंटचे असे काही डिसिजन्स होते त्याच्यामध्ये संजू सॅमसन इन्व्हॉल्वच नव्हता आणि त्यामुळे असं सांगण्यात येतं की या सगळ्या डिसिजन्समुळे संजू सॅमसन हर्ट झालेला आहे. त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत ते सुद्धा सांगत आहेत की संजू सॅमसनला आता राजस्थान रॉयल्समध्ये राहण्याचा इंटरेस्ट नाही. पण प्लेअर असा रिलीज घेऊ शकतो का, नियम काय आहे. खरं तर नियमानुसार काय असतं की जे 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं, 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर प्लेअर स्वतःहून असा डिसिजन घेऊ शकत नाही. आणि जो नवीन कॉन्ट्रॅक्ट होता 2025 मध्ये झाला होता, म्हणजे 2027 पर्यंत संजू सॅमसनला RR सोबत राहणं आहे. पण राजस्थान रॉयल्स सुद्धा अशा एखाद्या प्लेअरला ठेवेल का आपल्या टीममध्ये, ज्याला टीममध्ये राहण्याचा इंटरेस्टच नाही, असं प्लेअर त्या ड्रेसिंग रूममध्ये ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्स तरी तयार असेल का. आता याच्यामध्ये सध्या तरी राजस्थान रॉयल्सकडे 2 ते 3 ऑप्शन्स आहेत. राजस्थान रॉयल्स काय करू शकते की एखाद्या टीमला संजू सॅमसनला देऊ शकते आणि त्याच्या बदल्यात ती त्या दुसऱ्या टीमकडून नवीन प्लेअर घेऊ शकते. समजा प्लेअरच्या बदल्यात प्लेअर झाला नाही तर मग ती संजू सॅमसनला दुसऱ्या टीमला देईल आणि त्या टीमकडून पैसे घेऊ शकते. संजू सॅमसनची जी किंमत होती ती 18 करोड रुपये होती. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे ऑप्शनसाठी रिलीज करून टाकलं, म्हणजे संजू सॅमसन ऑप्शनमध्ये अवेलेबल असेल. आता खरं म्हणजे संजू सॅमसनला जो इंटरेस्ट आहे तो CSK मध्ये जाण्याचा आहे. संजू सॅमसन रेडी आहे की CSK मध्ये जाण्यासाठी. प्रॉब्लेम असा आहे की राजस्थान रॉयल्सने CSKकडे 2 प्लेयर्स मागितलेले आहेत. एक म्हणजे अश्विन आणि दुसरं म्हणजे शिवम दुबे, असे 2 प्लेयर्स त्यांनी मागितलेले आहेत. पण CSK शिवम दुबेला देण्यासाठी तयार नाही, ते फक्त अश्विनला देण्यासाठी तयार आहेत. त्याच्यामुळे याचे ट्रेड आहे प्लेअरच्या बदल्यात प्लेअर, ते तरी अजून झालेलं नाही. आणि पूर्णपणे कॅश डील करण्यासाठी सुद्धा राजस्थान रॉयल्स तयार नाही. आणि अजून दुसरी कुठली टीम अशी तशी समोर आलेली नाही की जी राजस्थान रॉयल्स सोबत डील करेल. त्याच्यामुळे जर संजू सॅमसनने थांबण्यासाठी नाहीच म्हटलं तर मग राजस्थान रॉयल्स त्याला रिलीज करू शकते ऑप्शनसाठी. तर संजू सॅमसनला घेण्यासाठी 2 ते 3 टीम तयार होऊ शकतात. त्यातली सगळ्यात पहिली टीम म्हणजे CSK. जर महेंद्रसिंग धोनी रिटायर झाला तर CSKला सुद्धा एक चांगला विकेट किपर, चांगला बॅट्समनची गरज राहील आणि एक लीडर सुद्धा. दुसरी टीम ती असू शकते ती म्हणजे KKRला सुद्धा एक चांगल्या कॅप्टनची, चांगल्या लीडरची गरज आहे. मागच्या वर्षी त्यांनी अजिंक्य रहाणेला केलं होतं पण सीझन खूपच खराब राहिला. आणि तिसरी टीम म्हणजे मुंबई इंडियन्स सुद्धा एका चांगल्या विकेट किपर बॅट्समनच्या शोधामध्ये आहे. त्याच्यामुळे मुंबई इंडियन्स सुद्धा संजू सॅमसनसाठी प्रयत्न करू शकते. तर बघूयात की संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सला खरंच सोडतो की राजस्थान रॉयल्स काहीतरी करून संजू सॅमसनला मनवते.